आपण कांद्याची पुनर्लागवड का करतो? कारण आपल्याला त्याचा डिस्टन्स मेंटेन करायचा हो, असतो. हो. जर तुम्ही सोलापूर झालं किंवा मान खटावचे जर शेतकऱ्यांना जर त्यांचा अनुभव विचारला, तर ते काय करतात, ते पहिल्या पावसाला पूर्ण बियाणं वाळू मिक्स करून शेतामध्ये टाकून टाकून देतात देतात. आणि नंतर विरळणी करतात. हां. ती विरळणी का करतात, की जेणेकरून त्यांना ती जी प्लांट पॉप्युलेशन आहे ती मेंटेन करता यावी, जेणेकरून तुमच्या कांद्याची साईज चांगली व्हावी. नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे विरळणी हां. करणं म्हणजे हे एक काम वाढतं. जर तुम्ही बरोबर, पेरणी केली, बरोबर, यंत्र चांगलं किती असू द्या, पण तुम्हाला विरळणी ही करावं लागते. बरोबर, आणि जर बरोबर. विरळणी करता आली, तर तुम्हाला नक्कीच कांद्याचं जी काही साईज साईज बनायला आहे ती मदत मिळते. होते. बरोबर, कारण एक साधारण 40-45 च्या पुढे कांदा जातो. बरोबर, आणि 40-45 च्या कांद्याला जागा लागणार तरी किती? बरोबर, तेवढी जागा तुम्ही दिली बरोबर, का आपोआप तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त बरोबर. काय तर मग पुढे अन्नद्रव्य व्यवस्थापनावर बरोबर. तुम्हाला लक्ष द्यायचं. कारण हं. ज्यावेळी आपण ट्रान्सप्लांटिंग करतो त्यावेळी अशी होतं, की ज्यावेळी तुम्ही कांद्याचं रोप उपटता आणि हो. परत नवीन शेतामध्ये लावता, तर साधारणतः 1.5 ते 2 आठवड्याचा वेळ जो आहे, तो जातो. त्याला रिसेटल होण्यासाठी बरोबर. लागतो.